नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच LDR ब्लॉग्समध्ये स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही? आय होप सर्व ठीकच असाल, मजेत असाल, असायलाच हवं. तर आज ब्लॉग बऱ्याच दिवसांनी ब्लॉग येते, म्हणजे काहीतरी स्पेशल असेलच. तर आपण आता निघालो आहे वैष्णोदेवीला जायला. आपण ॲक्च्युली निघालो आहे, थोड्या लवकरच निघालो आहे, कारण की मध्ये मला घरी शूट करता नाही आलं. थोडी घाईमध्ये होतो, कारण की आपलं टायमावर प्लॅन झालेलं आहे. तर आम्ही थोडंसं आता पुढे आलो आहे आणि रस्त्यामध्ये थोडंसं फ्रेश व्हायसाठी थांबलेलो. तर संदीप दादा आहे, चिंटू दादा बाहेर आहे, दादा इकडे थोडंसं गाडीचं बघतोय. तर आम्ही वैष्णोदेवीला चाललोय, ते म्हणजे बाय कार. आणि जवळजवळ वैष्णोदेवी डोंबिवली ते वैष्णोदेवी 2000 किलोमीटर आहे. तर या 2000 किलोमीटरचा प्रवास आपल्या तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर हा संपूर्ण प्रवास तुम्ही बघण्यासाठी कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तर चलो. तर इकडे बाहेर चिंटू दादा आहे. पहिलीच जर्नी आहे एवढी मोठी, दुसरी जर्नी आपली प्रयागराज होती. बट काही कारणाने आपण प्रयागराजचा ब्लॉग टाकला नाहीये. तर तुम्ही अशाच कंटिन्यू राहा. तर आपण लगेच आता निघतो इकडनं. फ्रेश झालोय, आपला असं उपवास आहे, करंदे वगैरे आणलेत आपण. हे बघा, एक खातोय आपण. तर अशीच कंटिन्यू राहा. तुम्हाला अजून पुढे दाखवतो आपण कसं आता बाय रूट आपण कसं जायचं, कुठे कुठे तुम्हाला CNG भेटेल. आता मी मागे CNG पंप आहे इकडे, मनोरपर्यंत पोहोचलो ना आपण. मनोरच्या आधी CNG पंप आहे, तिकडे तुम्ही CNG टाकू शकता. मला आम्हाला तर बाय रूटने बहुतेक ठिकाणी CNG दाखवतोय. बट आता असेच कंटिन्यू राहा, तुम्हाला आम्ही दाखवतो कसं जायचं आणि CNG वगैरे तुम्हाला कुठे भेटेल. तर असेच कंटिन्यू राहा तुम्ही. तर नेहमीप्रमाणे आम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पण बघितलात तुम्ही की आम्ही कुंभमेळ्याला गेलेलो प्रयागराजला. तर महाकुंभमेळा, तर त्यावेळी पण आम्ही 4 जण होतो आणि आता वैष्णोदेवीला चाललोय, ते पण 4 जण आहेत. आणि नेहमीप्रमाणे आपली गादी आहेच. गादीने आम्हाला खूप सपोर्ट केला. जर गादीचा सपोर्ट नसेल, आमचा मिनी बेडरूम. आता मागे 2 जण झोपलेत आणि आम्ही 2 जण पुढे आहेत. दादा ड्रायव्हिंग करतोय, मी बाजूला बसलोय आणि हे 2 जण मस्त आरामात बसलेत 2 जण. आताच आम्ही जस्ट नाश्ता केलाय आणि सध्या उपवास चालू आहेत नवरात्रीचे. तर दादाचा पण उपवास आहे, त्या दोघांचा पण उपवास आहे, माझा नाही आहे. तर आपल्या ब्लॉगमध्ये आता थोडासाच पुढे आलो बघा. आता इथे आम्हाला चला तर आपण बघूया इथं काय भेटतंय का. आता इथं त्या ऑइलच्या दुकानामध्ये आणलेलं आहे आम्हाला. आता बघूया काय बघतोय आता. स्ट्रिंग हे तर सगळा याचा आहे. इथं कुठे चिप्स भेटतील तुला? काय देतात गॅजेटवाले? बघूया चला काय त्यांच्याकडे. आता CNG पंपावर उतरलो, तिथे CNG भरण्यासाठी. तर चालत झालो. आम्हाला चिप्स वगैरे थोडेसे बघायचे होते. बघायला आलं तर खालती यांचं दुकान बघा, इथं किती भारी आहे. छोटा मॉल सारखाच आहे. बॅक साईडने दाखवतो किती भारी. आम्ही गुजरात बॉर्डर आताच पार केली, आपली महाराष्ट्र बॉर्डर. आणि थोडंसं पुढं आलो, इथं सर्व सामान आहे इथे. तर बघूया थोडीशी आपल्याला आपण सकाळी घाई गडबडमध्ये निघालो ना. चिंटादाने थोडासा टाइमपास केला, घाई गडबडमध्ये निघालो. तर सर्व सामान घ्यायचं राहिलेलं आहे आपला. तर आता बघूया, इथे छोटे छोटे दुकानं आहेत. चक्का वनियो बाहेर बघता आम्हाला चिप्स दिसले. ते चिप्स बघून आम्ही आतमध्ये आलो नाही बघा. बघूया चला, थोडंसं सामान घ्यायचं आपल्याला. असेच कंटिन्यू राहत आपण पुढे जाणार आहेत. तर बघूया, अजून खूप मजा येणार आहे आपल्याला. तर आम्ही आता जस्ट जेवण झालं आहे आमचं. आणि आम्ही कडोद्रा जो आहे हायवे, तिथे तापी हॉटेल म्हणून आहे. त्या तापी हॉटेलला आम्ही तर जस्ट जेवण मस्त होतं. जर तुम्ही कधी या रूटने जाणार असाल तर तापी हॉटेलला नक्की जेवा, कारण की जेवण पण खूप चांगलं होतं. फक्त रस्ता खराब आहे, बस एवढंच. दादा काय खराब आहे?
रस्ता खराब आहे. बस फक्त रस्ता खूप खराब आहे. आणि जो तुम्हाला मी तापी हॉटेल सांगितलं तो मॅगडीच्या परफेक्ट बाजूला आहे. जेवण पण मस्त होतं. तर कंटिन्यू हां फक्त आउटसाईड नाही आलो. आम्ही मॅगडीमधून बर्गर आणलेला. दादाने फ्रेंच फ्राईज पण आणलेले पण आउटसाईडचा अलाव नाही. तर आले तर नक्की या हॉटेलला जेवा. बघ कसा होता जेवण. एक नंबर जेवण होतं. जेवणाची टेस्ट आपल्यासारखीच वाटली आपल्या इकडच्या सारखी म्हणून आम्ही ताव मारला मस्त निघूया आपण. कारण की आपल्या जरा टप्प्यात बसलं जेवण म्हणून आपण जेवण करून घेतलं लगेच. कारण की पुढे कसं जेवण भेटेल आपल्याला ते माहिती नव्हतं. जेवणाची क्वालिटी पण चांगली होती. क्वालिटी चांगली होती म्हणून आपण जास्त जेवलो. हां फक्त आम्ही राईस नाही खाल्ला कारण की आम्हाला झोप नको लागायला म्हणून. इथं आमच्या चिंटू दादाचा आणि पप्पू दादाचा दोघांचा उपवास आहे. दोघांसाठी मस्त स्पेशल बटाट्याची खिचडी आले. आहे का टेस्ट. इथं आमचे भाजी आली कोल्हापुरी भाजी विठूची. इथं आमची कोल्हापुरी भाजी आली आहे विठूची आणि भाजी. बघू चिंटू अजून जास्तच मनावर घेतलाय. कडक उपास केलाय. मला आधी बी असं जाते एक वेळी चल चढलेलं असतं. पहिलीने वापस करायला लावलेला उपास दुसरा काय. या आता आपण निघालो इकडनं जेवण करून. हे बघा तर हा बघा तापी हॉटेल. तर हा तापी हॉटेल आहे आणि हा मेन हायवे इकडनं सरळ असा. आणि हा मॅगडी इथे. हा तापी हॉटेल. तर आपण आता ये हॉटेल यहाँ पे हम खाना खा रहे थे. तर आता आमच्या दादाने उपवास केलाय फुल कडक. जेवू करे जेवू करे जेवू पण खिचडी खाली तुम्ही मस्त रेमटोला 3 चपात्या रोट्या सांगत होतो ना जेवला. माझा उपवास होता. पण भारी होते टेस्ट. देवादाचं तुम्ही दुपारपासून लागत ठेवलं. आपली दोघांची बारी आता. आम्ही आता यांची ड्युटी संपलेली. सकाळपासून ड्युटी संपले. आता आमची ड्युटी चालू. चला मागे खोलायला लागेल. तर गुड मॉर्निंग गाईज. आहे समोर हॉटेल आणि आम्ही रात्री लेट नाईट थोडा हॉटेलवर आलो आणि आता सकाळी आमचे सगळे फ्रेश वगैरे झालं आहे आणि आम्ही अजून पुढच्या प्रवासाला निघतो. अजून आम्हाला बरंच किलोमीटर आहे. तेवढा मी झोपेत होतो जास्त म्हणून आम्हाला काय तेवढा आम्ही शूट नाही घेतला. आलो फ्रेश झालो आणि लगेच झोपलो कारण की आपल्याला लवकर उठून आपला अजून बराच प्रवास करायचा आहे म्हणून आम्ही लगेच झोपलो. आणि सकाळी उठून फ्रेश झालं. थोडंसं सामान आहे दुकानातून ते घेतलं आहे. आता सारासर फ्रेश होतात. फ्रेश झाले की आपण लगेच आता इकडनं निघणार आहेत कारण की आपली एक गाडी पुढे गेलेली आहे. 150 किलोमीटर आपल्यापासून पुढे आहे. तर आपण त्यांना पहिले आता भेटणार आहेत. त्याच्यानंतर आपण पुढचा रस्ता करणार आहे. आता आम्ही आहोत जवळजवळ आम्ही 700 किलोमीटर आलो आहे डोंबिवलीपासून. तर आम्ही अहमदाबाद म्हणजे आम्ही दिल्ली जो एक्सप्रेस हायवे दिल्ली वडोदरा नाही ते तिथे पोचलं ते पलवॅन काय वेगळंच नाव आहे. काय नाव नाही माहीत पण दिल्ली म्हणजे आम्ही पालनपूरला म्हणजे दिल्ली पालनपूर हायवेच्या इथे आम्ही तिथे हॉटेल काल घेतलं रात्री आणि स्टे केला कारण की आराम पण हवा. ड्रायव्हिंग पाहिजे सगळ्यांना. रस्ते तर खूप खराबच होते. जाम खराब होते. जवळजवळ आमचा 1000 किलोमीटर टार्गेट होता पण रस्ता एवढा खराब होता की त्याच्यामुळे ते आम्हाला पार करता नाही आलं. त्याच्यामुळे आम्ही स्टे केला आणि आता इथून पुढे रस्ता बघू कसं आहे. आम्ही तुम्हाला रस्ता पण दाखवतो की किती चांगला आहे काय नाही. तुम्ही ब्लॉगमध्ये बघा. तर आम्ही अशा प्रकारे आज निघालो आहे अहमदाबादमधून. तर आता आपण दिल्ली हायवेला लागू. तर इथे चिंटू दादा आहे आपला डॉक्टर दादा आहे आणि आपलं विठू गाडी चालवतो इथे. तर इथे विठू गाडी चालवते बघा. तर आम्ही आता निघालो आहे आणि आज आम्हाला जवळजवळ 1300 किलोमीटर आहे अंतर. तर जेवढं अंतर कापता येईल तेवढं आम्ही
आता किती किलोमीटर आहे म्हणजे ते राहिलंय 1300 ना 1300 किलोमीटर राहिलंय आज आमचा 1000चा टार्गेट आहे बघू जेवढा कापता येईल तेवढा कापू आम्ही तर आम्ही आता डायरेक्ट जाऊ चंदीगडला तर ही बघा हे बघू शकता तुम्ही वाचता येत नाही आम्हाला म्हणजे काय लिहिलंय ते पण आम्ही इथे आहोत अहमदाबादमध्ये तर चला आपण निघूया आणि पूर्ण ट्रॅव्हलिंग बघत राहा ब्लॉगमध्ये डोंबिवली टू वैष्णवदेवी हां ते पण बाय कार हे बघा ही बाय कार बाय रोड आम्ही चाललोय 4 मेंबर अजून एक गाडी आहे ते पुढे आहेत आमच्या 100 किलोमीटर पुढे आहेत ते पुढे राहिले होते काल लवकर निघाले हां ते लवकर पण निघालेले आम्ही थोडं लेट निघालेलो तर चला चलो बाय बाय पण मगाशीच निघालो हॉटेलवरून आणि थोडंसंच पुढे आलो तर आपल्याला जरा चांगले चांगले हॉटेल दिसत आहेत तर आपला उपास आहे थोडाफार उपवासाचं खाऊन घेऊया कारण की पुढे कसा रस्ता असेल कसं काय माहिती नाही आहे त्याच्यामुळे आपण उपवासाचं खाऊन घेऊया आम्हाला तिघांना एक टाईम माझा एक टाईम उपवास आहे पण चिंटू दादानी फुल मनावर घेतलं आहे 2 टाईम आहे दादाचाच असतोच आणि संदीपाचा उपवास नाही आहे तर तो आता नाश्ता करेल काय आता बघूया आपल्याला काय भेटतं इथे हे बघा हे मला नाव वेगळं वाटतं आपल्या ह्याच्यामध्ये गाठिया नाव येते गाठिया हे बघा हा हेवे इकडनं संदीप येते नाश्ता करायला कारण की नाश्ता करू आणि दुपारी जेवायला थांबणार नाही बाकीचे दादा आणि 2 जण उपवासवाले तिघं नाश्त्याचा विठू आणि मीच आहे मी पण एक टाइम उपवास आहे 2 जण नाश्तावाले माझा पण एक टाइम उपवास आहे काय नाही एक टाइम मी रात्री सोडतो मी रात्री तो दादा येतो तिकडनं दादा थांब आणि गाडी लॉक करून संदीप दादानी मागवलेला फाफडा आणि हे काय ठेपला फाफडा आणि ठेपला चालू केलं ते गुजरातला आलो आणि या गोष्टी खाल्ल्याने असं होऊ शकत नाही तर तोंडाला पाणी सुटलंय गुजराती स्पेशल डिश मागवली गुजरातला आलो आणि हे फाफडा आणि हे ठेपला घंटा उपवास त्याच्यामुळे ते नाही घालत ही चटणी खाऊन बघ ना चटणी घेतो ना तर फाफडा आहे सॅलड आहे ठेपला आहे चटणी आणि मिरची आहे खाऊन किती अच्छा चांगलं आहे કેમ છો મજામાં મજામાં છો ટોળને પાણી આવે છે हे भाई याच्यामध्ये मग काहीतरी सांगितलं हे सांबर रस्सम हे उपवासवाले तर दोघांना काही तिघांना काही पाहिजे असेल तर एकदम मेनूमधून ऑर्डर करा रस्सम तोपर्यंत मी माझा मेनूवर ताव मारतो रस्सम आहे बघ याच्यामध्ये रस्सम नको तर रस्सम आपण मागवलेली आता बटाट्याची खिचडी सारखी आहे आपली डिश आलेली आहे उपवासाची तर कशी लागते आता आम्हाला चमच नाही आलं आम्ही आधी टेस्ट करायसाठी एकच डिश मागवलेली आता दुसरी अजून एक मागवलेली आहे जोड घेतले येऊ का तुला आम्ही पण आता खाऊन बघतो टेस्ट तर म्हणजे आपल्या घरी बनवतो ना तशीच टेस्ट लागते आलं आता खाऊन इथून आता पार्सल घेणार आहे संपला नाही आता पार्सल आता मिरची भले त्यांनी दिलेली ही मिरची पण गाडीचं ट्रॅव्हलिंगमध्ये नको वाट लागायला भले तिकीट नाही मिरची वाट नको लागायला बघून कारण की आता नाश्ता करून आम्ही निघालो तेव्हा मी थांबणार नाही डायरेक्ट आता जेवढं आपल्याला जाता येईल तेवढं आपण जाणार आहे आता तुला कसं काय आपली काल तब्येत बरी नव्हती आता कशी तुझी तब्येत नाही ओके एकदम ओके ना एकदम पोट बरोबर पॅक आहे बिल आता बघूया पुढे काय होतं तर
असेच कंटिन्यू राहा. अजून संदीपाच्या स्टोरी वगैरे इंस्टाला फोन खराब होता आज मिरच्या घालत. आता काय होतं ते समजेल पुढे गेल्यावर रस्त्यामध्ये. तुम्ही सकाळी बघितला आमच्याकडे फाफडा खाला गुजरातमध्ये आणि आता राजस्थानमध्ये परोठा खाल्ला. ते शिवाय देऊ नका. करा तुम्ही चिंटोला खाऊन घे बघ. आता सकाळी जेव. पापडा पार्सल केला पिशवीत. आता हे 2 पीस पण पार्सल करायचे. त्याला समजणार नाही त्याच्या ए. तोंडाजवळ बघा तुम्ही आता. चिंटोचा जे मन होतोय खायचा. माझं काय ना मग चिंटूदानी इकडे का ना चिंटूदानी फ्रेंच फ्राईज मागवले. चिंटूदानी फ्रेंच फ्राईज मागवलेले आणि त्याला फोन आला बहिणीचा की फ्रेंच फ्राईज ना काय होतं मैदा वगैरे खात नाही. कालपासून फ्रेंच फ्राईज खात होता. आपल्याला थोडे माहिती त्याला मैदा असतं. मैदा चालत नाही उपासाला. आहे ना हां चुकून घ्यायला चालतं. नमस्कार मंडळी, गुड इव्हिनिंग. तर आता आपण बराच अंतर कापलेलं आहे. आता चांगला आपला रोड तर चांगला भेटलेला आहे आपल्याला. जामनगर अमृतसर हायवे भेटला आपल्याला. तर आपण थोडंसं बऱ्याच वेळाने आपण ड्रायव्हिंग केली आणि थोडंसं थांबलो आहे चहा वगैरे पिण्यासाठी. आता इकडं आपण कंटिन्यू जाणार आहेत. आता बघूया जेवढं आपल्याला अंतर कापता येईल तेवढं आपण कापणार आहे. नंतर त्याच्यानंतर स्टे करणार आहे. आपल्याला डायरेक्ट आता अमृतसर जायचं आहे. तर एकच सेकंद आबा. तर आता आपण सध्या पोचलो ते म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेला. हे बघा आम्ही आता दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेला पोचलो आहे. तर हा पूर्ण जो रूट आहे तुम्हाला इथे बघा. हा इकडचे रस्ता चांगला आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा. NH4 ना नॅशनल एक्सप्रेस 4ला आम्ही लागलो आहे जस्ट. आणि हा जवळजवळ 60 ते 70 किलोमीटरचा हा एक्सप्रेस आहे. तर या एक्सप्रेसला आपण चाललो आहे. तर असे रूट आहेत आणि आपण मगाशी म्हणजे पूर्ण आलो तो रस्ता खूप खराब होता. तर आता हा रस्ता एकदम चांगला आहे इकडचा. तर असेच ब्लॉगमध्ये कंटिन्यूच राहा.